Student, next topic we are going to see, that is transpiration pool, in which we will see first what is happened in the previous topic. Previously you have performed the activity of observing the branch covered in a plastic bag. What did you observe in that activity? आपण गेल्या वर्षी एक ॲक्टिव्हिटी बघितलेली ज्याच्यामध्ये आपण बघितलं तर एक झाड आपण प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये बांधून ठेवलेलं. सो लेट अस सी व्हॉट हॅपन्स. सी हियर इज मिनरल वॉटर विच इज ॲब्झॉर्ब्ड बाय दिस फुल प्लांट. सो हियर आर द ट्रान्सपिरेशन थ्रू लीव्स, stomatal opening, guard cell. Water is supplied from here, which is given out from the stomatal opening. These are the tissues. This is the thin layer. This is the how this leaf is from inside. This is shown here. So water is supplied to this leaf, where there is stomatal opening which gives out the water. These are the tissues and this is the thin layer. So student, आता आपण पुढे बघणार आहोत. Plants give out water in the form of vapor through the stomatal on their leaves. तुम्ही बघत असाल की झाडं तर कुठे हलत नाही, आणि दुसरी गोष्ट, जर ते वॉटर ॲब्झॉर्ब करतात तर ते त्यांचे जे सेल्स आहेत ते काय होतात, टर्जिड होतात, म्हणजेच गुबगुबीत होतात. पण जर हे सेल तसेच राहिले तर काय होईल, तर वॉटर त्या झाडांमध्ये होईल आणि त्यानंतर काय होईल, तर फुल वॉटर त्या झाडामध्ये भरलं जाईल. मग अशी एक सिस्टीम आहे की हे जे वॉटर त्यांनी ॲब्झॉर्ब केलं आहे ते कुठेतरी बाहेर फेकलं गेलं पण पाहिजे. मग त्यासाठी काय करतात झाडं, तर हे वॉटर जे आहे ते वेपर होऊन त्यांच्या स्टोमाटलमधनं ते बाहेर फेकतात. टू सेल्स कॉल गार्ड सेल आर प्रेझेंट अराउंड द स्टोमाटा. या स्टोमाटाच्या बाजूला हे गार्ड सेल्स असतात, आपण मगाशी बघितलं ते. दीज सेल्स कंट्रोल द ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमाटा. हे जे गार्ड सेल आहेत ते काय करतात, तर ओपनिंग आणि क्लोजिंग ऑफ स्टोमाटा यांना बघतात. ट्रान्सपिरेशन ऑकर्स थ्रू दिस स्टोमाटा, आणि ट्रान्सपिरेशन जे आहे हे या स्टोमाटामधनंच होतं. वॉटर इज रिलीज इन टू द ॲटमॉस्फिअर बाय द लीव्स थ्रू द प्रोसेस ऑफ इव्हॉपरेशन. वॉटर हे काय होतं, तर बाहेर रिलीज केलं जातं आणि ती प्रोसेस कोणती असते, इव्हॉपरेशन. ॲज अ रिझल्ट वॉटर लेवल इन द इपिडर्मल सेल ऑफ अ लिप्स डिक्रीजेस. त्यामुळे वॉटरचं लेवल जे आहे इपिडर्मल लेअर ऑफ अ लीफ त्याच्यामध्ये डिक्रीज होत जातं. वॉटर इज ब्रॉट अप टू द लीफ थ्रू द झायलम सो हॅज टू कंपन्सेट फॉर द लॉस्ट वॉटर. हे जे आपण बघितलं पाणी जे बाहेर फेकलं जातं प्रोसेस ऑफ इव्हॉपरेशन, याला कंपन्सेट करण्यासाठी काय होतं, तर झायलममधनं हे पाणी परत वरती घेतलं जातं. म्हणजे ही प्रोसेस कंटिन्युअस चालू राहते. झायलम वॉटरला वरती घेऊन येतं, ते वॉटर इव्हॉपरेशननी बाहेर फेकलं जातं. ते कोण फेकतं, तर स्टोमाटल ओपनिंगने. वॉटर इज ब्रॉट अप टू द सेल्स थ्रू द xylem so as to compensate for the lost water. Transpiration helps in the absorption of water and mineral and distribution to all parts of a plant, whereas root pressure performs the important role of pushing the water up during the night time. रात्रीच्या वेळी काय करतात, तर रूट प्रेशर तो काय करतो, हे पाणी झाडामध्ये वरती पुश करत राहतो. सो आय थिंक यू मस्ट हॅव अंडरस्टूड द ट्रान्सपिरेशन थ्रू लीफ टॉपिक.